संवेदनशीलता ह्याच्याबद्दल बोलताना सांगेन की निसर्गात राहणारी माणसं फार संवेदनशील असतात, कारण निसर्गात माणसाच्या ह्युमन इन्स्टिंक्ट खूप जास्त जागृत असतात. गावाकडची माणसं भलेही पैशाने गरीब असली तरी मनाने फार समृद्ध असतात. त्यांच्या जगण्याचं इकॉनॉमिक्स, त्यांच्या आनंदाचं अर्थकारण खूप मोठं असतं आणि अशी माणसं ही माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. मी इंजिनियर झालो आणि त्याच्यासाठी मी माझं गाव सोडलं, पण इंजिनियर होऊन गेल्याच्या नंतर मी पुन्हा जेव्हा गावाकडे आलो तेव्हा गाव उद्ध्वस्त होताना बघितलं. ज्या कळणे गावातून आमची एसटी मला शाळेत घेऊन जायची, त्या कळणे गावाचं डोंगर पोखरताना ज्या संवेदना माझ्या जागृत झाल्या त्या इथल्या माणसांच्याच जगण्यातल्या संवेदना होत्या. कारण आपण एकीकडे म्हणतो की पृथ्वी वाचवायला पाहिजे, अमुक निसर्ग वाचवायला पाहिजे, पण मला असं अजिबात वाटत नाही. मी कोणी पर्यावरण प्रेमी नाही, मी मानवप्रेमी आहे. कारण पृथ्वीवरती माणूस नसतानाही पृथ्वीवरती सगळं काही होतं. 450 कोटी वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा माणूस नव्हता. पृथ्वी एका गोल्डीलॉक झोनमध्ये आली. पृथ्वीवरती डोंगर, नद्या, समुद्र सगळं काही तयार झाल्यानंतर माणूस तयार झाला. उद्या माणूस गेला म्हणून पृथ्वीला काही फरक पडत नाही. पृथ्वीचा अनादी काळ असाच चालू राहील आणि काळ हा आपल्यासाठी एक्झिस्ट करतो, तो या विश्वासाठी एक्झिस्ट करत नाही. त्याच्यामुळे काळाच्या पडद्याआड माणसं जाऊ शकतात, पृथ्वी जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे म्हणून मी म्हणतो मी मानवप्रेमी आहे, कारण हे सगळं वाचवायचं आहे, ते माणसांसाठी वाचवायचं आहे. आणि हा असाच मानवप्रेमी माधवराव गाडगिळांचं आपण पर्यावरणप्रेमी म्हणण्यापेक्षा आम्ही त्यांना जास्त मानवप्रेमी म्हणतो, कारण त्यांनी तळागाळातल्या इंडिजिनस कम्युनिटीजना जाऊन भेटून तो अहवाल सादर केला होता. त्याच्यामध्ये निसर्ग जगला तर माणूस जगेल ह्या संवेदना होत्या आणि त्या मला वाटतं की ह्याच संवेदना ह्या प्रत्येक कोकणी माणसाच्या मनात असतात.